नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे मिश्रण. प्रश्न पहिला, एका कॅन मध्ये 36 लिटर दूध आणि पाणी यांचे मिश्रण 3:1 आहे. कॅन मध्ये 15 लिटर दूध मिळवले तर मिश्रणाचे नवीन गुणोत्तर किती? एका कॅन मध्ये 36 लिटर दूध आणि पाणी यांचं मिश्रण आहे, त्यांचं गुणोत्तर किती आहे? 3:1. 36 लिटर च्या बरोबर किती आहे? 3:1 म्हणजे 4. 36 भागिले 4. कोणाच्या? एकाच्या बरोबर. 4 9 36 म्हणजे 9. एकाचा मान 9 तर 3चा मान किती? 9 त्रिक 27. आपल्याला विचारलंय कॅन मध्ये 15 लिटर दूध मिळवले तर मिश्रणाचे नवीन गुणोत्तर किती? तर हे आपलं दूध आणि हे पाणी. दूध किती आहे? 27 लिटर आणि पाणी किती आहे? 9 लिटर. दुधामध्ये 15 लिटर ऍड करायचे तर टोटल किती झाले? 42 आणि पाण्या किती आहे? 9 लिटर. यांचं गुणोत्तर किती आहे? 3 त्रिक 9 14 त्रिक 42. तर दूध आणि पाणी यांचं नवीन गुणोत्तर किती आलं? 14:3. प्रश्न दुसरा, 25 लिटरच्या मिश्रणामध्ये ऍसिड आणि पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे. मिश्रणामध्ये 3 लिटर पाणी मिळवले तर नवीन मिश्रणात ऍसिड आणि पाण्याचे गुणोत्तर किती? 25 लिटर मिश्रणामध्ये ऍसिड आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 4:1. हे 25 लिटर कोणाच्या बरोबर आहे? 4:1 म्हणजे 5. 25 भागिले 5 गुणिले 1. 5 5 25. हा 1 5च्या बरोबर, हा 4 20च्या बरोबर. 5 1 5 5 20. ऍसिड किती आहे? 20 लिटर. पाणी किती आहे? 5 लिटर. आपल्याला मिश्रणामध्ये 3 लिटर पाणी मिळवायचे आहे तर पाण्याची व्हॅल्यू किती येईल? 8 लिटर आणि ऍसिडची व्हॅल्यू किती येईल? 20 लिटर. तर यांचे जे नवीन गुणोत्तर किती येईल? 4 2 8 4 5 20 5 2. प्रश्न तिसरा, ऍसिडच्या 30 लिटर मिश्रणामध्ये ऍसिड आणि पाणी यांचं गुणोत्तर 2:3 आहे. मिश्रणामध्ये किती पाणी मिळवले पाहिजे म्हणजे ऍसिड आणि पाणी यांचं गुणोत्तर 2:5 होईल? ऍसिड आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे? 2:3. मिश्रणामध्ये किती पाणी मिळवले पाहिजे म्हणजे त्यांचं नवीन गुणोत्तर 2:5 होईल? तर ऍसिड आणि पाणी 30 लिटरचं मिश्रण आहे, त्यांचा मान किती आहे? 2:3 म्हणजे 2 + 3 5. 5 30. दुसरी स्टेप आहे, 3 आणि 5 मधला फरक किती आहे? 2 युनिटचा. 6 × 2 बरोबर 12. आन्सर आहे 12 लिटर. प्रश्न चौथा, 200 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 17:3 आहे. यामध्ये काही प्रमाणात दूध मिळवल्यानंतर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 7:1 होते. तर यामध्ये दुधाचे प्रमाण किती? दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे? 17:3. काही प्रमाणात दूध मिळवल्यानंतर दूध आणि पाणी यांचं नवीन गुणोत्तर किती? 7:1. आपण एखाद्या कॅन मध्ये दूध मिळवतोय पण पाण्याचं प्रमाण सेम असेल त्यामुळे याला आपल्याला 3 ने गुणावं लागेल आणि 7ला पण 3 ने गुणावं लागेल. 3 × 3 7 × 21. जो नवीन रेशो आला 21:3. 17 आणि 21 मधला फरक किती आहे? 4चा. टोटल मिश्रण किती लिटर आहे? 200 लिटर. ते कोणाच्या बरोबर आहे? 17 आणि 3 म्हणजे 20. 200 भागिले 20. 200 भागिले
20. ते कोणाच्या बरोबर आहे? 4च्या बरोबर. यांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येतं 40 लिटर. प्रश्न 5वा. दूध आणि पाणी यांच्या 729 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 7:2 आहे. दूध आणि पाणी यांच्या नव्या मिश्रणामध्ये 7:3 गुणोत्तर मिळवण्यासाठी किती पाणी मिळवावे लागेल? दूध आणि पाणी यांचं मिश्रण गुणोत्तर किती आहे? 7:2. आपल्याला नवीन गुणोत्तर किती मिळवायचं आहे? 7:3. जुनं हे नवीन जे मिळवायचं आहे ते. दूध आणि पाणी यांचं मिश्रण किती लिटर आहे? 729 लिटर. पाण्याचा फरक किती दिसतो आपल्याला? 1 युनिट. बरोबर. हे जे 729 लिटर मिश्रण आहे ते कोणाच्या बरोबर आहे? 7:2. 7 आणि 2 किती झाले? 9. याचा भागाकार किती होतो? 9×8 = 72. 9 × 9. आन्सर आहे 81 लिटर.